आमच्याकडं पाऊस यायला लागलाय आणि आता वाजलेले आहेत 5:30. कसला आबाळ आलेले आणि का आता नुकताच सुरू झालाय आणि ही माझ्याच मागे हिंटी. अगं कशाला पावसात भिजती या, तुला काय कळतंय का नाहीच? माणूस गोट्यात गेलं, गोट्यात माग कुठं गेलं तिकडच माग हिंडती, काय कळा नाहीच मला. जा लवकर घरात, पाऊस यायला लागलाय. आणि पाऊस आल्यावर असं बरं वाटतं, असं बरं वाटतं. काय भानगडे काय जणू शेतकऱ्याला एक नवीनच ऊर्जा येते, असा जल्लोष येतो, जल्लोष रानात ह्याच्यात काम करायला. आणि वातावरणात किती फरक पडतो, लगेच किती बदल होतो झाडातून. त्या काय त्या झाडांना टवटाव आहे, काय ती पानं, काय ती फुलं, ती काय कागदी फुलाचं झाड दिसतंय उग. आ कशाला छटायचंय? कशी म्हणजे सगळ्या झाडांचं कसं इतकं सुंदर. आणि हे मस्त बघा ना, तिकडं आमचं माळवं पण असं फुललंय, असं फुललंय. पण आता नंतर जाते, खरंच पाऊस यायला लागलाय, नाहीतर मी उगच भिजायचे. ज्ञानेश्वरी गेली दाण टाकाय, आता भिजती का काय काय माहिती. काय हो का इथं आली, कवा आली काय जण, हो का इथं घरात लगेच. अशी चाबरी का नाही मांजर, लयच अवघड आहे हिचा खेळच, अवघड आहे मांजरचा. ह्या आता तिकडे होती कांद्याच्या ढिगाव, लय लय म्हणजे माणसं पेरायला ह्याला कशी आपली निसती उग जल्लोष आणि ही करते. अरे बापरे, गेली का लाईट? म्हणलं फोन चार्जिंगला लावा तर. असं पावसाच्या मस्त कोण कोण गप्पा म्हणतो तसं सांगा. असं आम्ही आता पावसात आम्हाला काही कामच नाही आता पावसाचं. शिरवाळ्याच्या गप्पा मारतो आम्ही. शिरवाळाच्या आता कसलं शिरवाळ लागले, 6 वाजले की. उन्हाचं काय करतो, तापतो उन्हात. आणि आता 6 वाजल्यात, आता कसल्या शिरवाळाच्या गप्पा? 6 वाजले ते. मग काय. हा आता खाण्याचा टायमिंग होय. माणसांचं ट्रॅक्टर रानात चालू आहे, तो एवढं आभाळ आलं निसं टिपकाय लागलं तरी माणसाला वाटतंय कुठं काय करू आणि कुठं रानात काय काय पेरू आणि काय करू आणि काय नाही, असं होतं का नाही आता? माणसांना वाटतं की माणसांना वाटतं शेतकरी, पाऊस हा एक ऋतू आहे, पण ऋतू नाही हो, हे शेतकऱ्याचं वर्षभराचं जीवन आहे. कसं असतं हाय का नाही? लय आला तर पडीक राहील आणि थोडा आला तर यायचं नाही, थोडा आला तर यायचं नाही. सारखे सशाच्या दुगदुगी. आम्ही तर सरदुपट सारच केलं, येऊ नाही तर नाही, पाऊस येऊ नाही तर नाही. होय आता काय म्हणायचंय, आपलं सगळं झालंय तयार, आता काय माळवं लावलंय, गाईला मका टाकली, हिथं टाकली, वर तिकडं शेताला टाकली, गिनीगोलाला खायला हे टाकून एकदा पाणी देऊन कसं हो आता तिकडं येऊन येऊन सगळं वरच्याच्या ह्याच्यावर करत राहायचं. उठलं की कामाला लागायचं आणि करणं. हे जेव्हाच येतं वातावरण हे दोनदा तास. हा लय ऊन होत, पण आज लय ऊन होतं. माझं डोकं फुटाय झालं. आथे गेल ते वजा आणायला मी डोकं नुसतं बरं दुपारच बापूला दमच नाही करा. मी म्हणले थोड्या वेळाने जाऊ आपण, थांबा वाईट घरातलं आवरू द्या. रोज काम त्या घराला दाराला आकार आलाय सगळ्या. आता उद्या तिथलं पलीकडचं सारवायचंय, परत न पॅकिंग थोडीशी राहिली या, त्या अण्णापाशी म्हणलं करून द्यावा कुरड्याची त्याची. चला तर कोणाचा तरी फोन आलाय, एकच मिनिट एकदा फोन घेऊ द्या. आता हे आला बर का पाऊस, त्याच्यामुळे तिकडं बसलेलो इकडं आलो. आता झाकलं या नाही, पण गावात भिजतच नाही. असं मस्त पाऊस यायला लागलाय आणि आता दिवस मावळला. आणि आता चक्क आम्ही चूल पेटवलेली आहे आणि आम्ही मस्त काहीतरी गरमागरम करणार आहे पावसाचं खायला. बघू आता काय करतोय ते. चला ए ग बस, तुझ्यामुळे भिजली मी. भिजू दे, काय झालं मग भिजलं म्हणून. बाहेर पाऊस पडतोय आणि इकडं बघा आमचं काय चाललंय. काय करायचंय सासूबाई? बेसन थापे वड्या करायच्या. थापे वड्या आत्याला आमच्या थापे वड्या खाऊ वाटल्यात. काय मग मॅडम तुम्हाला काय झालं? मॅडमला आमचा काय प्रॉब्लेम आहे काय दोन? त्यांना कांदा चिरायला लावलाय आहे, कारण का थालीपीठ करायचंय, धपाटी खायच्या. धपाटी सगळं काढलंय सरळ. आणि नेमकी लाईट गेली या, काय झालंय धपाटी करायच्यात.
मिरच्या बारीक करायच्या, लसूण बारीक करायचा आहे. नेमकी लाईट गेली या आणि अशी मजा झाली. आणि थापी वड्याचं सगळं साहित्य गोळा केलं, सगळं कुटलं. आणि काय करायचं थांबा, मी मिरच्या नीट करत होते बघा. मिरच्या नीट केल्या, तिथं लसूण नीट केलाय. आणि कांदा चिरते. ज्ञानेश्वरी म्हणली मी कांदा चिरते. मग तू काय खाते? अन्नाचं का थोडा त्रास होतोय मला काय का नाही तर. आणि बाहेर खरं होय कोण खात? आपणच. त्याच्यामुळे लय नाईट करायचे, आपल्या पुरतीत करायचे. आणि हे घर सारवलेलं बघा किती सुंदर मस्त दिसतंय, असं स्वच्छ सगळं. बाद झाल्या आता मिरच्या शिजले. त्यांना सांगते धपाटी करायची अटकन. लसूण जिरी एवढ्या मिरच्या. आता एवढ्या मिरच्या एकदा कुठून का त्या कुठं हा तेवढं. हा आता सांगते बघ. आता एवढं बेसन पीठ, बघा एवढं बेसन पीठ. एका ताईंनी धपाट्याचं पीठ मागितलं होतं की 2 किलो. पण ते हे करावं लागेल. मिक्स केलेलं नाही ना आम्ही, असं दळून आणले. एवढं बेसन पीठ, आता एवढं बेसन पीठ धपाट्याला. आता गव्हाचं तुम्हाला सांगते. ज्वारीचं गटुडं घे तिथलं, ती बारकं तो ती पांढरं आदुली पसलं. हा 30. आणि आता ही गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ तुम्हाला दाखवते. एवढं गव्हाचं पीठ. आता हे कांदे जायचं हे. एवढं गव्हाचं पीठ झालं का काही झालं. ठेव बघलेलं. नेनो ही ठेव पलीकडे. आणि काही ज्वारीचं पीठ. मिरच्याचं ठेव काय आता मी ज्वारीचं पीठ तुम्हाला दाखवते किती घ्यायचं ते. आता हे झालं का एवढं गव्हाचं, एवढं बेसन. पण ती दोघच असल्यावर त्यांनी किती घ्यायचं आता? तुम्ही तुमचं प्रमाण कशाला सांगताय? दोघं असल्या का नाही. पण ती त्यांच्या मापाने घेते आणि तुम्ही फक्त चाळा काय काय घ्यायचं ते दाखवा. ती त्यांच्या मापाने घेतात, कुणाची किती माणसं आहेत त्या हिशोबाने. ती आहे ज्वारीचं पीठ, ती गव्हाचं, ही बेसन पीठ. 3 आयटम जमा करायचं आणि धपाटी करायची. थालीपीठ तुमच्या भाषेत थालीपीठ, जिरी मोहरी आणि आमच्या गावठी भाषेत ही धपाट. तिकडं आता त्याच्या वड्या थापायच्यात. तुम्हाला आवाज येतोय का नाही काय माहित नाही, कारण का आमचा पत्रा जो आहे ना घराचा, ह्यो पत्रा तो पावसाने खूप वाजतोय आणि चक्क बाहेर लय वारा सुटायला लागले. तुमचा लवकर स्वयंपाक तर लाईटीचा काही भरवसा नाही. आणि वाजल्या 6:30 आणि चक्क पाऊस येतोय. तुम्ही वाढू झालं व्हिडिओ बघताय तर कुणाला व्हिडिओ आवडला असेल तर छान मस्त कमेंट करून सांगा. आणि आता हा व्हिडिओ कधी येतोय माहित नाही, लाईटीच्या हिशोबावर आहे. तर त्या हिशोबाने मी व्हिडिओ टाकणार नाही. पण आखी धपाटी ही होतो बघा. आता सगळं पाऊस लागला गळाय, बरं झालं वटा नाही सारवला. हा काय बर हा बर. असं मस्तपैकी वड्यात करायचं काम. म्हणजे आता ह्या वड्या काटायच्या, त्या असं कापण्या करायच्या नाजूक नाजूक मस्तपैकी. आणि झाली बाबा रेडी धपाट. तर रेडी पहिलं धपाट झालेलं आहे मस्तपैकी असं छान सुंदर. त्याला आता आता थपत्यात धपाटी मला भाजायच्यात. आणि ज्ञानेश्वरी पहिल्यांदा जेवण करणारे, आधी तिला गरमागरम असं थापी वड्या आणि हा हिला देव समजून. तर हा व्हिडिओ मी तर संपवणार आहे. आणि कसा वाटला एक छोटासा आमचा मस्त असा व्हिडिओ. आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा आणि वाटल्यास शेअर पण करा. आणि पावसा पाण्यात असं खाऊ वाटतं चमचमीत. हो ना, भजी, कुरडई, पापड, असं थापी वड्या. त्याच्यावरती बेसन मान ना बाळ, वड्या मांडते, अजून वड्या काटायच्यात. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय सगळ्यांना, गुड नाईट. आणि कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि ही आमची
धपाट्याची रेसिपी पण कशी वाटली. साधी सोपी आणि सुंदर मस्त आणि चविष्ट, खायला पण भारी, करायला सोपं आणि सगळंच भारी.